आपण बघतोय ही थेट कारवाई सुरू आहे। सध्या वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गेल्या काही काळापासून या बिबट्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण एका घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याला ताब्यात घेणं अर्थातच जिकिरीचं आहे, कारण संपूर्ण हा मानवी वस्तीचा परिसर आहे। घनदाट अशा स्वरूपाची ही वस्ती आहे, त्यामुळेच या वस्तीमध्ये बिबट्या शिरला कसा असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय। इथे पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी हे देखील सध्या उपस्थित आहेत। इथे दृश्य आपण बघतोय आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत। संजय तिवारी हे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि बिबट्या कशा पद्धतीने घरामध्ये बसलेला होता तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या मजल्यावरती थेट बिबट्या पोहोचला। मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागपुरातली ही दृश्य आहेत। घरामध्ये बिबट्या शिरलाय थेट दुसऱ्या मजल्यावरती। भांडेवाडी परिसराच्या दुसऱ्या नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये एका घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरती नागपुरातली दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने हा बिबट्या एका घरामध्ये शिरलेला आहे आणि तो अर्थातच बसलेला आहे घरामध्ये। मात्र त्याला बाहेर काढणं आणि त्याला ताब्यात घेणं हे आता वन विभागासाठी अतिशय जिकिरीचं आहे। वन विभाग त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि पोलीसही तिथे पोहोचलेले आहेत। मात्र बघ्यांची गर्दी आणि स्थानिक रहिवाशांची सुद्धा गर्दी तिथे झालेली पाहायला मिळते। तर ही बघ्यांची गर्दी आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात। बिबट्या शिरला हे कळल्यानंतर बघायला आलेले लोक आहेत, पूर्ण रस्ता जाम करून टाकलेला आहे। इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्यासोबत 12व्या वर्गात शिकणारी अंजली राऊत आहे। तिने सर्वात आधी बघितलं काय सकाळी झालं, सकाळी 8:30-9च्या दरम्यान। तू कशी गेली आणि तुला कसं कळलं? हा गेला हो, मी सर्वात आधी आंघोळ वगैरे झाली माझी, मी कपडे आणायला वरती जात होतो। तर मी जाता जाता नाही का मला नाही का असं पायाखाली असं वाटलं हाय बा म्हणून। तर नाही का मी पायाखाली बघितलं तर नाही का शेपूट होती खूप लंबी तशी। तर मी शेपूट होती तर मी त्याची शेपूट बघितली। तर शेपूट बघितल्यावर नाही का मला घाबरून गेलो खूप। तर मी पाहिलं तर का तो असं नाही का बसला तर 2 पायाने शेपूट दिसली। मी शेपूट बघितल्यावरती तुला काय वाटलं? मांजर आहे, बिबट्या आहे? मला शेपूट बघितल्याबरोबर माहीत पडून गेलं का हा बिबट्या आहे। तर मी खाली आले, पप्पा सांगितलं पप्पा चिता आहे बा वरतं। पप्पा नाही म्हणे असं होऊ नाही शकत म्हणे। तर मी डबल नाही का मला वाटलं कसं थोडंसं असं वाटलं असेल, ऐकलं तर असं झालं असं। तर मी डबल गेलो तर मला दिसला, तर मी त्याला चप्पल वगैरे फेकून मारलं तर काहीच नाही का रिस्पॉन्स नाही दिला। तर मग पप्पाला सांगितलं मी खरं साहेबा म्हणून। तर मग पप्पा म्हणे सर मला पाहू येऊ म्हणे। तर पप्पा वरती गेले, पप्पाला पण दिसला तो तसंच नाही का पप्पाने। मग आम्ही खाली आलो, आम्ही सर्व दरवाजा वगैरे पॅक केला। मग त्याच्यानंतर दरवाजा वगैरे आम्ही पॅक केला। तर मग पप्पानं फटकन फोन वगैरे लावला 100 नंबरवर। आणखी मग तसंच नाही का पूर्ण पब्लिक जमा झाली। बरं, तुझं नाव काय? माझं नाव आलोक अनिल राऊत। आलोक, कोणत्या वर्गात शिकतोस? 10th क्लासमध्ये। आलोक, तुझं इतकी हिंमत, खरं तुझी दाद दिली पाहिजे। तुला भीती वाटली नाही? 2 वेळा तू तिथे गेला बिबट्याजवळ? नाही, पहिल्यांदा मला माहीत नव्हतं, नंतर माहीत होतं का नाही का हाय बा। तर मला असं वाटलं नाही का असं बघ खरंच म्हणून। तर मी डबल गेलं तर नाही का मला डबल दिसला तो। 10व्या वर्गात शिकणारा आलोक असं सांगतोय की तो पहिल्यांदा तिथे गेला, पण त्याला तिथे त्याची शेपूट दिसली। नंतर तो दुसऱ्यांदा गेला, त्यांनी त्याला चप्पलसुद्धा फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याही लक्षात आलं होतं की हा बिबट्या असेल। लोकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आपण पाहू शकता की जे वन्य विभागाची जी टीम आलेली आहे ते त्याच्या एस्केप रूट्सवरती जाळं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला एका कोपऱ्यामध्ये रेस्ट्रिक्ट करण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे। आम्ही आता वन विभागाच्या लोकांशी बोललो, त्यांनी असं म्हटलं आहे की आपण असं समजू शकतो की त्याला ताब्यात आणण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे। पण सध्या त्याला डार्ट मारून आणि त्याला बेहोश करून मग त्याला कब्जात घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल। बिबटा जो आहे तो लहान वयाचा आहे, अत्यंत लहान वयाचा आहे, त्यामुळे त्याच्याकडनं जास्त संघर्ष होईल अशी शक्यता वाटत नाही। या भांडेवाडी परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे नागपूर महानगरपालिकेचं डम्पिंग यार्ड आहे। डम्पिंग यार्ड कितीतरी दशकांपासून आहे आणि तिथे मेलेली जनावरं वगैरे सुद्धा टाकली जातात। त्याशिवाय या परिसरामध्ये बेवारस भटक्या कुत्र्या
कुत्र्यांचा सुद्धा हैदोस आहे, इथे डुकरांचा सुद्धा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव आहे. हे सगळं पाहता आणि डम्पिंग यार्डचं हे सगळं पाहता इथे बिबट्या आला असावा असं लोकांना वाटतं. एक नाग नदी इथे जवळ आहे, नाग नदीमध्ये सुद्धा कित्येकदा बिबटे दिसतात. त्यामुळे ही काही नवीन बाब नाही, पण वस्तीमध्ये, घनदाट वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याची ही पहिली घटना आहे आणि ते लहान पिल्लू असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थातच आता हे आपल्याला पाहावं लागेल की जी प्रयत्न सुरू आहेत. आपण इथे पाहू शकतो वन विभागाचे कर्मचारी इथे आहेत आणि ते जे दुसऱ्या मजल्यावरून खाली येणारी जी जिना आहे, जे स्टेअर केस आहे, तिथे लावतायत जाळं आणि सगळं भक्कम जाळं त्याला बांधून त्याला पक्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच. पण संजय, दाट मांडण्यात आलेला आहे का जेणेयोगे तो बेशुद्ध पडेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे का, की तरीही तो पळून जाईल अशी शक्यता वाटतेय? तो पळून जाण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. आम्ही ज्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याला आयसोलेट करण्यात यश मिळालेलं आहे. तो ज्या ठिकाणी लपून बसला आहे, तो घाबरलेल्या अवस्थेत आहे, त्या ठिकाणी त्याला रेस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यात यश मिळालेलं आहे. त्यामुळे तो उडून जाईल किंवा म्हणजे उडी घेऊन निघून जाईल किंवा खाली येईल अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही आहे. पण तरीही सुरक्षेच्या कारणासाठी इथे ज्या स्टेअर केसेस आहेत, जे जिने आहेत, त्यांच्यावरती जाळे लावण्यात येत आहे आणि त्यानंतर त्याला काढण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच. माझा सध्या आपण हे दृश्य बघतोय, या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते की संपूर्ण या भागामध्ये जाळ्या लावल्या जात आहेत, जेणेयोगे त्यांनी पळून जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो अडकून राहील याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात वन विभागाची टीम इथं दाखल झालेली आहे. सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत. वन विभाग या सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीनं काबूत आणणार, कारण बघ्यांची संख्याच इथे जास्त पाहायला मिळते, जे तिथे नसणं अपेक्षित आहे. कारण त्यामुळे अशी जी जनावरं आहेत ती बुजतात आणि त्यामुळे मोठा हल्ला करण्याची सुद्धा भीती असते. ऊपर दरवाजा नहीं है, उधर भी भाग सकता है. संजय, इथे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा जमा झालेली आहे. या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम कसं केलं जाते, किंवा गर्दी तशीच आहे का? वन विभाग आपल्या परीनं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करते का? काय नेमकी सध्याची तिथली स्थिती? प्रज्ञा, वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते आपल्या पद्धतीनं त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इथे गर्दीसुद्धा झालेली आहे आणि आपण पाहू शकतो पोलीस आलेले आहेत. पोलीस गर्दीला थोपवून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच भागाला सुरुवातीलाच इथून जो उड्डाणपूल नव्याने बांधण्यात आलेला आहे त्याची सुरुवात होते. उड्डाणपुलावरती सुद्धा लोकांची गर्दी झालेली आहे. बघ्यांची गर्दी आपल्याला वरच्या मजल्यावरती बाजूबाजूच्या जे घरं आहेत त्या इमारतींच्या वरती बघ्यांची गर्दी आपल्याला दोन्ही बाजूला दिसते आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे, पण त्याच वेळेला थोडी दहशत आहे, कारण घनदाट वस्तीमध्ये पहिल्यांदाच बिबटा गरल्याचं प्रकरण घडलेलं आहे. आपण पाहू शकतो की दोन्ही बाजूला, या बाजूला आणि या बाजूला सुद्धा अगदी दूरपर्यंत आपण पाहू शकतो की दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत बघ्यांची प्रचंड गर्दी जमलेली आहे आणि पोलिसांनी लोकांना थोपवून ठेवलेलं आहे. इथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. हा अप्रोच रोड आहे आणि आपल्या उड्डाणपुलाच्या खाली ये जा करण्यासाठी इथे नेहमी ट्रॅफिक असतं, वाहतूक असते, पण आता त्या वाहतुकीला थोपवून धरण्यात आलेला आहे आणि पोलीससुद्धा तिथे तैनात करण्यात आलेले आहेत. पोलिसांचं अतिरिक्त कुमकसुद्धा मागवण्यात आलेलं आहे. वाठोडा पोलीस स्टेशन जवळच आहे, तिथले पोलीस कर्मचारी येथे आलेले आहेत आणि ते लोकांना थांबवून धरण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि जसं मी म्हणालो दहशतसुद्धा आहे, चिंतेचं वातावरण आहे. आणि हे जे आपण पाहू शकतो हाच तो दर्शनी भाग आहे. या दर्शनी भागातून जो दरवाजा दिसतो आहे तो दरवाजा त्या भागात जाण्यासाठी आहे जिथे बिबट्या आढळलेला आहे. अर्थातच बिबट्या कुठून आला आणि त्या दुसऱ्या मजल्यावरच्या त्या भागात पोहोचला हा आता
प्रश्नच आहे. याबद्दल नक्कीच निश्चित खात्रीलायकपणे कोणी बोलू शकत नाही आहे. पण जसं आपण बघितलं की घनदाट वस्ती आहे, लागून घरं आहेत, त्यामुळे तो बिबटा कोणत्या दिशेनं आला असला तरी तो इथे घनदाट वस्ती असल्यामुळे एका घरावरून दुसऱ्या घरावर त्याला जाण्यात यश मिळालं. आणि पण सध्या तो गर्दीमुळे म्हणा किंवा त्याला थांबवून एका साईडला त्याला आयसोलेट करण्यामध्ये लोकांना यश मिळालेलं आहे. कर्मचाऱ्यांना वन विभागाचे ते तिथे आहेत, सगळे आतमध्ये आहेत आणि मुद्दाम तिथे दार बंद करून ठेवण्यात आलेलं आहे. पोलीस महिला अधिकारी तिथे उभे आहेत. या ज्या स्टेअर केसवरती गर्दी होती त्यांना आता हटवण्यात आलेलं आहे आणि त्या दुसऱ्या मजल्यावरून जिथे जिथे एस्केप रूट्स आहेत तिथे सगळीकडे जाळी लावण्यात येत आहेत. नक्की संजय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आला कुठून? या आसपासच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर नियमित आहे का? प्रज्ञा, जसं हा जो आहे हा आउटस्कर्टचा भाग आहे, नागपूर शहराच्या सीमेजवळचा भाग आहे. पण भांडेवाडीमध्येच जसं मी मगाशी सांगितलं, नागपूर महानगरपालिकेचं डम्पिंग यार्ड आहे आणि डम्पिंग यार्डमध्ये मृत जनावरांचे शरीर टाकले जातात कित्येकदा आणि तिथे डुक्कर आणि कुत्र्यांचा सुद्धा, भटक्या कुत्र्यांचा वावर आहे आणि त्यामुळे त्यांच्या शोधात त्यामुळेच या भागामध्ये बिबट्याचा वावर जो आहे तो झालेला असावा असं तुमचं म्हणणं आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट आम्ही घेत राहू.